नमस्कार. समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे. हे आपल्याला जे समोर दिसतात ते सर्व भारत देशाचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारे विद्यार्थी घडवणारे हे सगळे ह्या ठिकाणी शिक्षक लोक आहेत. आणि ह्या शिक्षकांची काय मागणी आहे ती मागणी मी ह्यांच्याकडनं अजून जाणून घेतलेली नाही. पण ज्यावेळेस मला कसपटे मॅडमचा फोन आला की बाबा शिक्षकांचा ह्या ठिकाणी काहीतरी अपमानास्पद ह्यांना ह्या ठिकाणी वागणूक भेटलेली आहे, तर पहिल्यांदा आपण जो कोणी त्यांचा अपमान केला असेल, त्यांना वाकडं बोललं असेल, त्यांचा आपण पहिल्यांदा जाहीर निषेध करूया. जाहीर निषेधच नाही तर याची दखल कलेक्टरनी सुद्धा घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या असल्या मजूर अधिकाऱ्यांची दखल घेतली पाहिजे आणि असले माजुरडे अधिकारी निलंबित करून घरी पाठवणं गरजेचं आहे. सर, आज आपण ह्या ठिकाणी आंदोलन करत आलेला आहात आणि आंदोलनाची रूपरेषा काय आहे आणि तुम्हाला ह्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयामधून तुम्हाला नेमकं कशा पद्धतीनं अपमानित झालेला आहात, आपला परिचय. सर, मी हुसूरकर GT, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचा राज्याचा महासचिव आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SIRचं काम चालू आहे निवडणुकीच्या संदर्भानं, आणि त्या संदर्भानं पहिला टप्पा ऑनलाईनचा झालेला आहे आणि आता दुसरा जो टप्पा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू झाल्यानंतर आता प्रत्यक्ष भेटी देऊन आणि प्रत्यक्ष मतदारांना नोटिसी देऊन ते काम SIRचं पुढचं पूर्ण करायचं आहे. आणि हे पूर्ण सखोल असं पूर्ण निरीक्षण आहे. तर या संदर्भाने आज बैठक बोलवली होती कलेक्टर ऑफिसला. आम्ही सर्व शासनाचा आदेश, वरिष्ठांचा आदेश मानून बैठकीला आलो. बैठक व्यवस्थितरित्या पार पडली. आमच्या काही शंका कुशंका होत्या किंवा आमच्या काही ज्या अडचणी होत्या त्या अडचणी आम्ही प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्ह्याचे जे कुलकर्णी साहेब आहेत, त्या कुलकर्णी साहेबांना आम्ही प्रश्न विचारत होतो तर बसा आरोतोरेच्या भाषामध्ये, एकेरी भाषेमध्ये त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांचा अपमान केला. आम्ही त्यांना म्हणत होतो की आमच्या अगोदर अडचणी जाणून घ्या. आम्ही प्रत्यक्ष फील्डवरती काम करतोय. गोरगरिबांच्या शाळा आहेत, लेकरांना आम्हाला स्पर्धा करावी लागते. इंग्लिश मीडियम असेल, खाजगी शाळा असेल, गोरगरिबांच्या जर शाळा टिकवायच्या असतील तर आमचा अगोदर सोल्युशन काढा की आमच्या लेकरांच्या बाबतीत काय आम्हाला बोलायचं आहे. तर ते आम्हाला बोलू द्यायला तयारच नाहीत. आणि जून जुलै पर्यंत आमचं म्हणणं होतं की हा जो कालावधी आहे हा प्रवेश कालावधी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्यामुळे आमच्या शाळा टिकल्या पाहिजेत गरिबांच्या, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय तिकडे शाळेमध्ये. तर हे मुतोल अधिकारी आम्हाला वाकडं बोलतात. सर, माझा असा प्रश्न तुम्हाला आहे की नेमकी तो अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याला असा कोणता प्रश्न विचारला होता किंवा काय तुमची मागणी ठेवली होती की त्या अधिकाऱ्यानं असं तुम्हाला उत्तर दिलं? आम्ही असं म्हणत होतो की फील्डवरचं आमचं जे मूळचं काम आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऑन ड्युटी दिलेली आहे, म्हणजे दुसरीकडे सूट दिलेली आहे या कामातून, मूळ कामातून. तर अशा प्रकारे बोलण्याचा प्रयत्न सरांनी केले. तर त्यांना बसा, मी खाली बस, मी बोलतोय, माझा अगोदर ऐका, अशा प्रकारची त्यांची धमकावण्याची भाषा चालू होती. ही भाषा कुणाला बोललेत? आदरणीय तर आपण सर नेमकं काय म्हणणं मांडायचं होतं तुम्हाला? आणि तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुम्हाला खरोखरच त्यांनी आरोतुरो बोलले का? नाही, आरोतीला नाही बोलले मला ते, परंतु अरे रावीची भाषा म्हणजे दाब देणं, ज्या पद्धतीने आपण एखाद्या विद्यार्थ्याला ज्या पद्धतीने दाब देतो, पण त्यांना लक्षात नाही आलं की समोर जवळपास सर्वच वयस्कर सर्व शिक्षक आहेत आणि सर्व शिक्षक असताना तुम्ही शिक्षकांना दमदाटी करून या पद्धतीने कशा पद्धतीने बोलू शकता. मी त्यांना फक्त हाच प्रश्न विचारला होता की परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्हा या ठिकाणी जे शिक्षक आहेत ज्यांची BLO म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे, तर त्यांना मूळ आस्थापनेपासून पूर्ण वेळ कार्यमुक्त केलेला आहे. मी त्यांना हेच म्हटलं होतं की आम्हालाही तुम्ही पूर्ण वेळ एकतर मूळ आस्थापनेपासून कार्यमुक्त करा पूर्ण वेळ, अन्यथा आम्हाला शाळेत काम करू द्या. खरं तर शाळेत काम करणं फार महत्वाचं आहे. गोरगरिबाचे लेकर आहेत, ग्रामीण भागातील लेकर आहेत, आम्ही सर्व ग्रामीणचे शिक्षक आहात. त्या शिक्षकांना म्हणजे त्या लेकरांना शिकवणारे आम्ही जर गेलो तर शिक्षकांना त्या लेकरांना शिकवणारे शिक्षक कुठे आहेत? मी हेच म्हणत होतो की मग काहीतरी त्यामध्ये तुम्ही व्यवस्था करू शकता निर्माण. पण सरकारलाच ती विद्यार्थ्यांना घडवू द्यायचं नाही. ज्या शाळा आहेत त्या शाळा बंद पाडायच्या. शाळा बंद पडल्या की ती विद्यार्थी सुद्धा बेकार फिरणार आहेत आणि शिक्षक सुद्धा बेकार फिरणार आहेत. त्यांना ती शाळा सुद्धा विकायच्यात. ह्याच्यावर काय तुमच्या संघटनेच्या वतीने? 2024 चा GR आहे सर, असा GR आहे की शिक्षकांना अजिबात तुम्ही BLO म्हणून नेमणूक देऊ शकत नाहीत. पण तरीही सक्ती करून
महसूल अधिकारी तहसीलदार तलाठ्यांना पाठीशी घालतात. तलाठ्यांचं काम आहे खरं तर सगळं SIRचं पूर्ण काम महसूल विभागाचं आहे. महसूल विभाग बाजूला सोडून तुम्ही शिक्षकांना अगदी वेटीशी धरता. हा कुठला न्याय आहे? सर आता तुम्ही ज्या पद्धतीनं ते कुलकर्णी जे कोणी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला उघड बोलले किंवा जे काही शब्द तुम्हाला वेदनादायक बोलले त्या संदर्भामध्ये तुम्ही कलेक्टरला किंवा सक्षम अधिकाऱ्याला बोलणं झालंय का तुमचं ह्या नाही संदर्भात? झालेलं. आणखीन आमच्यापर्यंत कोणतेही अधिकारी आले नाही, नाही. नाही, तुम्ही गेलात का त्यांच्यापर्यंत? नाही गेलो आम्ही. आणखी नाही गेलो नाही. आम्ही इथंच थांबलेलो आहे. तरी सुद्धा कोणताही अधिकारी इथं फिरकले नाहीत. सर आता हा विषय जो आहे हा विषय अत्यंत गंभीर विषय आहे आणि ज्या शिक्षकांना अत्यंत मगरूरपणे बोलण्याचं काम ह्या ठिकाणी झालेलं आहे. सर खरोखरच कलेक्टरकडे तुम्ही जाणार आहात का आणि कलेक्टरकडे ही जी आता झालेला जो प्रकार आहे तो त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहात का? निश्चितच सर, आम्ही वरिष्ठांच्या कानावरती ही गोष्ट घालणार आहोत. जे खालचे अधिकारी आहेत ते वरिष्ठांची दिशाभूल करून काम कसं दम देऊन करू, आतापर्यंत काम त्यांनी दम देऊनच केलेलं आहे. सर, हा 23 ऑगस्ट 2024चा अशैक्षणिक कामाच्या संदर्भातला शासन आदेश असताना आणि याच्यामध्ये स्पष्ट लिहिले आणि कोर्टाचे आदेश असताना देखील याच्यामध्ये अशैक्षणिक कामामध्ये हे परिशिष्ट ब अशैक्षणिक कामे मुद्दा क्रमांक 2 प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे हे अशैक्षणिक आहेत आणि हे BLOचं काम वर्षभर चालणारं काम असताना देखील हे अधिकारी आम्हाला धमक्या देतात, तुमच्या नावानं नोटीस काढतोय म्हणजे जे कायदेशीर आहे ते कायदेशीर कामं तर तुम्ही पूर्ण करताच, करतोय. पण अतिरिक्त काम सुद्धा अतिरिक्त काम सुद्धा तुमच्याकडनं करून घेतात. हो सर, आम्ही शासन आदेश नसताना देखील ते आमच्याकडून कामं करून घेतात महसूलचे अधिकारी. तरी देखील आम्ही प्रशासनाला सहकार्य म्हणून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ह्या कामाला सहकार्य करतो. तरी देखील त्यांची जी पाहण्याची दृष्टी आमच्याकडे कर्मचाऱ्याकडे विशेषतः शिक्षकाकडे हे चांगली नाही आणि म्हणून ते नेहमी आम्हाला सतत नोटीस काढतो, तुला बघून घेतो, अशा प्रकारचीच भाषा असते. खरोखरच अत्यंत गुन्हे दाखल करण्याची भाषा. अत्यंत गंभीर प्रकार आहे की जर या ठिकाणी जर शिक्षकांना जे विद्यार्थी घडवत आहेत त्यांना जर या पद्धतीच्या जर धमक्या भेटत असतील आणि ज्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांनी आजच्या आज काय आहे ते ह्यांचं शिष्टमंडळाला बोलवून घेणं गरजेचं आहे. त्या अधिकाऱ्याला सुद्धा बोलवून घेणं गरजेचं आहे. आज आपण पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून ह्यांचं जी वेदना आहे त्यांना जी काही अरेरावीची भाषा बोललेली आहे ह्याचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून स्वतः मी आज कलेक्टर साहेबांना विचारणार आहे. मी ह्याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.